तर जय जय गुणवंत मित्रांनो, आम्ही चाललो होतो आज इरविन दरबार. जय गुणवंता. चला तर आम्ही आलेलो आहे अमरावती स्टेशनमध्ये. आता आम्ही जात आहे गुणवंत बाबा इच्छापूर्ती दरबार. हे पवन बाबा, हे दुबच्चांचे धाडेवाले राहुल बाबा. जय जय गुणवंता. तर सर्वप्रथम आम्ही बघितला रिक्षा. रिक्षावाला म्हणे आमची खूप मोठी गाडी आहे म्हणे. इथे येऊन पाहिजे तो छटाकभर गाडी, खूप मोठी गाडी आहे म्हणे आमची, तुम्ही या म्हणे. किती जण बसतात म्हणे, गाडी निघाली छटाकभर. तर आमचे भूषण दादा म्हणत ब्लॉगमध्ये मला घेऊनच नाही राहिले म्हणे बा तुम्ही. मी म्हटलं काय स्पेशल तुमचाच घेतो म्हटलं, आता मागून तुमचाच घेतो म्हटलं, आता ब्लॉग मागून काही टेन्शन नव्हा घेऊ म्हटलं. तर आम्ही बसलो रिक्षामध्ये. रिक्षावाल्यानं घुमवून फिरून शेवटी आम्हाला फिरोफारो करून आणलं बा. हे बाबाचे परम भक्त कल्याणजी बघू शकता. जवानापेक्षा जवान काय नकरा करीन त्याच्या पुढे. तर ही आहे आपली ग्रेट अमरावती सिटी. तर मी घेत होतो शूट व्लॉग बनवण्यासाठी आणि या गाडीवाल्याला वाटलं की बा आमचाच व्हिडिओ काढत आहे. त्यांची पण छाती पण फुगून गेली. तर आपल्या व्हिडिओमध्ये कसं गावठी प्युअर मराठी गावठी प्युअर मराठी कंबाईन चालते. या स्कूटीवाल्याला आला जोश, बापरे आमचा व्हिडिओ चालू आहे, आमचा व्हिडिओ. चला तर आम्ही फायनली उतरलेलो आहे. आता आम्ही जात आहे गुणवंत बाबा दरबार, इरविन दरबार. जय जय गुणवंता. तर आमचे सर्व महाराजगण इथं आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. हे आमचे गुरुवर्य पवन महाराज, हे आमचे भूषण दादा, हे राहुल महाराज जटावाले. हे सध्या आम्ही आंबेडकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं आमचं प्रस्थान झालेलं आहे आमच्या महाराजसोबत. जय जय गुणवंत. तर हे आहे ते इरविन हॉस्पिटल. येथे बाबाने अंतिम श्वास घेतला होता. तर आम्ही घेतला बाबासाठी काळा चहा. तो दुकानदार म्हणे की नाही म्हणे पहिला बनवलेला चहा घेऊन जा म्हणे. आम्ही म्हटलं नाही, बाबासाठी स्पेशल नवीन तयार कर, पैसे किती लागो. आता हे जे ॲम्ब्युलन्स दिसेल तुम्हाला, हे स्पेशल आमच्या भूषणदादासाठी आहे. जसा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक दिसला तशी आमची छाती फुगून आली. मनाला एक आनंद झाला. आणि आमच्या भूषणदादा तेच चालू, आम्हाला घेत नाही, मला भूषणदादा येऊन जा. तर फायनली आम्ही पोहोचलो आणि हे जे ठिकाण आहे तिथे बाबाला ठेवण्यात आले होते, म्हणजे बाबाचं देह ठेवण्यात आलं होतं या जागेवर. तिथे बाबाचा फोटो आहे. तर इथं आम्ही छानपैकी मस्त दर्शन घेतले बाबाचे. हे आमचे पवन बाबा बघू शकता. त्यानंतर आम्ही अतुल दादाला आणि राहुल महाराजला 7 नंबर बिडीसाठी पाठवलं. पूर्ण अमरावती फिरले पण त्यांना 7 नंबर मिळाले नाही. तर हे बाबासाठी शेवटी चहा घेऊन आले. बाबा माफ करा, बिडी काय भेटली नाही असे बोलले ते. हे आमचे कल्याणजी बघू शकता किती मॉडेल आहेत. यांच्यापुढे जवान काय नकरा करीन. मी पण घेतलं बाबाचं दर्शन. पाहिला म्हटलं बाबा लक्ष करा गरीबावर. तर हे आहे मित्रांनो बाबाचं प्रसिद्ध दरबार, अमरावतीमधलं गुणवंत बाबा दरबार. एकदा नक्कीच भेट द्या. हे तुम्ही बघू शकता. इथे बाबाची आणि सुलाई मातेची मूर्ती आहे. त्यानंतर अंदर एक बाबाची झोपलेली मूर्ती आहे. बाबाचे खूप सारे फोटो आहेत इथे लावलेले. त्यानंतर बाबाची पालखी आहे आणि हे बाबाची झोपलेली मूर्ती. हे आमचे पवनबा, राहुल महाराज, हे सर्व मित्रमंडळी बसलेले आहे. तर जय जय गुणवंत मित्रांनो, आम्ही सध्या इरविन दवाखान्यामधून निघालेलो आहे आणि टेकडी दरबारची वाट आम्ही पकडलेली आहे. राहुल महाराजच्या हस्ते, पवन बाबाच्या हस्ते. जय जय गुणवंता. हे पाहू शकता. तर भूषण दादाला म्हटलं चलता का बा तारुके शहर में विमानात बसून. तर फायनली खूप घुमून फिरून आम्ही आलो शेवटी बाबाच्या दरबारावर. हे आहे टेकडी दरबार, गुणवंत बाबा संस्थान टेकडी दरबार. खूप फिरवलो आम्हाला इकडून तिकडे. ते कसं आहे 5 रंगाचे 5 व्यक्ती असला का तसं होतेच ते. हे बघू शकता तुम्ही परिसर. खूप छान परिसर आहे, खूप प्रसन्न वाटते. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. एक नंबर दरबार आहे, खूपच छान. जय जय गुणवंता. सध्या आम्ही गुणवंत बाबा दरबार, टेकडी दरबार येथे आलेलो आहे. जय जय गुणवंता. चलो या बा. हे बघू शकता तुम्ही. आणि या जागेची महिमा अशी आहे, बाबा स्वयं इथं चाललेले आहेत. बाबाचे पावले पडलेले आहेत या जागेवर स्वयं. तुम्ही हे बघू शकता. खूप मोठं भुयार आहे. 1974 मध्ये स्थापित झालेला आहे आणि यामध्ये बाबाचा वास आहे. तर या भुयाराबद्दल आम्ही थोडी माहिती घेतली इच्छा भक्तांकडून. तर त्यांनी सांगितले की या भुयारामध्ये 3 रस्ते आहेत, पण ते रस्ते कुठे जातात याचा अंत नाही आहे. तरी बघू शकता हे आमची टीम आहे आणि पुढे डोंगनशेकाचं मंदिर आहे. खूप छान असा परिसर आहे. तर आता आम्ही जात होतो आमच्या गावाला, म्हणजे शेगावला. तर कोणी नव्हतं आमचा ब्लॉग काढायला. तरी ऑटोवाल्यालाच म्हटलं की घे बा, गरीबाची मदत कर. तर आज फायनली आमचं झालं दर्शन आणि पोटामध्ये लागले खूप भुका. काव 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 करतो ते सर्व. तर घेतला प्लेटभर नाश्ता आणि चालवणं भिडणं. चल द्या भाऊ, चल द्या, काही विचार नका करू. राहुल महाराज चल द्या. अरे भाऊ विचारात पडले. अरे चल द्या ना, चल द्या. कल्याण बा खाऊ का नाही खाऊ.
हसते नाहीत बा जराशे काय. तर आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो धक्काबुक्की करत. खूप गर्दी होती. काय करता बा, यायला तर जागाही नाही भेटली. हे उभेच होते दरवाजापाशी, मी त्याच्यासोबत. तर फायनली पोचलो आम्ही शेगावात. तर हा गडी म्हणे कॅन्टीनवाला, अरे चहा घ्या म्हणे बा, थकले म्हणे तुम्ही, खूप दूर आले म्हणे, चहा घे प्या म्हणे. अशाच नवीन ब्लॉगसाठी अकाउंटला फॉलो करा.